आज आपल्या समेत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आवटे साहेब. काय सांगाल, तुमची काय मागणी आहे शेताच्या याच्याविषयी? आता मागण्या तर बऱ्याच आहेत, परंतु काही ज्वलंत प्रश्न आहेत की आता सध्या दसरा दिवाळीचा सण जवळ आलेली आहे आणि आता सोयाबीन काढणी ही वेगाने चालू झाली. अवकाळी पाऊस आणि अवेळी पाऊस याच्यामुळे नुकसान पण झालेलं आहे. परंतु आता सरकारने जी आधारभूत किंमत सांगितलेली आहे त्या आधारभूत किमतीवर म्हणजे FRP जो जाहीर केलेला आहे त्या किमतीनं खरेदी करावी आणि त्याच्या व्यतिरिक्त मागणी अशी आहे की ज्या बाजार समित्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी सोयाबीन खरेदी विक्री केंद्र उघडावीत जेणेकरून जी आधारभूत किंमत आहे त्या किमतीनं सरकारी बाजारभावाने ती खरेदी करावी ही आमची मुख्य भूमिका आहे. कारण आधारभूत जरी किंमत सांगितली गेली तरी त्या पद्धतीनं बाजारभाव हा दाखवायला एक असतो, परंतु वस्तुस्थिती ही जर आपण बारकाईने जर पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक पळवाटा आहेत. फक्त म्हणायला आधारभूत किंमत आहे, तर ह्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये जर खरेदी विक्री केंद्र स्थापन केली तर हा प्रश्न निकाली निघेल आणि शेतकऱ्याला थोडाफार न्याय मिळेल आणि त्याच्या संस्कृतीला त्याला एक हातभार लागेल. तसंच दुसरा प्रश्न आहे ज्वलंत, अनेक दिवसापासून आम्ही ते. तुम्ही काय सांगाल सोयाबीनविषयी? सोयाबीनची खरेदी हमी ही नुकतीच जाहीर झाल्याप्रमाणे सोयाबीनची खरेदी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त साधारणपणे 16 लाख टन खरेदी करण्याचं केंद्राचं आणि राज्य सरकारचं धोरण आहे असं आम्हाला कळतं. हे करत असताना या दोन्ही राज्यांना प्राधान्य दिलेलं आहे. प्राधान्य देत असताना आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत आम्ही जी सोयाबीन खरेदी विक्री केली ही खाजगी व्यापाऱ्यामार्फतच झाली. कारण जुन्नर तालुक्यामध्ये सोयाबीनची खरेदी केंद्र कुठेही नाही. तर ही खरेदी केंद्र जुन्नर तालुक्यात बाजार समितीच्याद्वारे ताबडतोब चालू करावी आणि यासाठी शासन दरबारी आपले आमदार साहेब असतील त्यांनी सुद्धा ताबडतोब दखल घ्यावी आणि सरकारकडे मागणी करावी आणि शेतकऱ्याचं हे हमीभाव जो दिलेला आहे याप्रमाणे त्यांना कसे पैसे मिळतील याची तजवीज ताबडतोब चालू करावी. कारण आता सोयाबीन काढण्याचा हंगाम चालू आहे. प्रत्येकाच्या शेतात आता या 8 दिवसामध्ये सोयाबीन येणार आहे. सोयाबीन आल्यानंतर हा शेतकरी नडलेला आहे. नडलेला असल्यामुळं तो तुरंत लगेच बाजारात नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आज सणासुदीच्या दिवसामध्ये तो विक्री करत असताना त्यांची जी बाजारात आज दिशाभूल 42-44 रुपयांनी खाजगीतून मागितलं जातं ती होऊ नये म्हणून सरकारने ताबडतोब केंद्र चालू करून ही व्यवस्था ताबडतोब राबवावी असं आमचं म्हणणं आहे. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव खूप आहे, त्याच्याविषयी काय सांगा? सततची मागणी आहे लोकांची आणि जीव टांगणीला घालून लोक दिवस मावळल्यावर दिवसाही हल्ले होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावे केलेले आहेत जे वन विभाग आहे. परंतु केंद्रातली धोरणं कायदे या गोष्टीला अडथळे निर्माण होत आहेत आणि म्हणून या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवर यावर अद्यापही अपेक्षित जी कार्यवाही ती होत नाही आहेत. नुसती पिंजरा किंवा इतर ज्या काही मागण्या आहेत त्याहीपेक्षा त्याला कायमस्वरूपी आपल्याला जो काही पर्याय आहे की वन्यजीव कायदा जो आहे त्या याच्यामध्ये बिबट्याचा समावेश केलेला आहे आणि याला न्यायालयीन लढा कायदेशीर लढा ह्या कसाड्यात शेतकरी किंवा सर्वसामान्य जनतेला यशस्वी काही पडलेलं नाही. त्याचे तो आज आता परवाही आपण पाहतो एक घटना 6 वर्षाचा मुलगा तेजेवाडीला अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ह्या घटना गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आमच्या पॉकेटमध्ये इतक्या भयानक होत होत्या की लहान मुलाला शाळेत पाठवायचं का नाही हा प्रश्न तयार झाला होता. आज दूध उत्पादक शेतकरी त्याला पहाटे जावं लागतं आहे, उठावं लागतं आहे. म्हणजे सतत ज्या काही बाजारभावाच्या इतर समस्या तर आहेत शेतीच्या हातोनात, परंतु आज बिबट्याचा जो प्रश्न आहे हा आमच्या 3 तालुक्यामध्ये अतिशय गहन आहे आणि म्हणून यावर आमचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रभाकर भांगर हे काल परवापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची तीच मागणी आहे की हे सोयाबीन असेल, बिबट्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आता दुधाचा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की जो फॅट आहे त्यानुसार दर देण्यात यावा. त्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय असा आहे की मागील काही अनुदान जे बाजार समिती यांना दूध उत्पादक संस्थांना जाते ते शेतकऱ्याला देण्यात यावं ही एक त्यामध्ये मागणी होती. त्याच्यासोबत कांद्याचं जे प्रोत्साहनपर अनुदान आहे 45 कोटी हे अजून शेतकऱ्याला दिलेलं नाही. फक्त शेतकऱ्याला आश्वासनं द्यायची, गाजरं द्यायची, निवडणुका आल्या की आपली पोळी वाजायची ही सरकारची धोरणं असतात
आणि म्हणून याचा आम्ही निषेध करतोय. तातडीनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. त्याला ज्या काही कार्यवाही आहेत, बिबट्याचा प्रश्न असेल, इतर जे दुधाचे प्रश्न असतील, यावर योग्य ती त्यांनी उपाययोजना करावी. आणि आता आपण सोयाबीनचा हा तातडीनं हा जो प्रश्न आहे, खरेदी विक्री केंद्र याची तातडीनं सरकारने ही चालू करावी, ही आमच्या आग्रहाची मागणी आहे. या मागण्या जोपर्यंत पुऱ्या होत नाही, आम्ही आजही पण या दृष्टिकोनातून आपण पाहत आहात, शेतकरी या पद्धतीने मेटाकुटीला आलेला आहे. हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उग्र स्वरूप येत्या काही दिवसामध्ये आपल्यास पाहावयास मिळेल. म्हणून या सर्व दृष्टिकोनातून आपण काय योग्य ती कार्यवाही करावी आणि उगाच काहीतरी त्याला शब्दांचे खेळ लपंडाव न करता त्याला योग्य न्याय द्यावा, ही या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ही मागणी करतो आहे. आणि उद्याच्या काळात जर ह्या काही बाबी झाल्या नाही तर आम्ही आमच्या एकत्रित बसून जे काही निर्णय, जे काही पुढच्या वाटचाल आहे ते ठरवू आणि त्या दिशेने वाटचाल करू. शेतकऱ्यांना जे आता सोयाबीनचं जे अनुदान दिलं त्याच्यामध्ये ज्यांची ही पीक पाणी झाली नाही त्यांना अनुदानापासून वंचित ठेवलं. आता सर्वसामान्य शेतकरी अँड्रॉईड मोबाईल वापरू शकत नाही आणि ती पीक पाहणी करताना त्याला अडचणी येतात. आणि या मागील गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाई जी दिली हेक्टरी 5,000 रुपये नुकसान भरपाई, त्याच्यामध्ये ज्यांनी पीक पाहणी लावली नाही किंवा ज्यांना करता आली नाही ते शेतकरी सगळे त्याच्यापासून वंचित राहिले. तर त्यांना सरसगट पीक पाणी नसताना पीक पाणी जरी चुकीनं राहिली असेल तरी त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये जे अनुदान आहे त्याच्यापासून ते वंचित राहिले. त्यांनासुद्धा अनुदान देण्यात यावं ही शासनाने गंभीरपणे दखल घेऊन. आणि तलाठीसुद्धा आहे ना याची पीक पाणी करत नाही, शेतकऱ्यांना ढकलतात आणि शेतकरी सर्व सक्षम नाही आहे पीक पाणी करायला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी विनंती आहे शासनाला तर त्यांनी पीक पाणी जरी मागच्या वर्षाची नसेल तरी त्यांनी ते हेक्टरी 5,000 रुपये अनुदान द्यावं, ही सर्व शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी आहे. शासनापर्यंत हा निरोप पोहोचावा ही विनंती. सगळ्या ज्या आम्ही आमच्या व्यथा मांडतोय याच्यामध्ये आमचं पीक कर्जाचं जे व्याज आहे केंद्राने 1 हप्ता थकवला आहे, राज्य सरकारने 2 हप्ते व्याजाचे थकवले. ती सुद्धा रक्कम अदा न करता नको त्या योजना आमच्या डोळ्यापुढं आणून जनतेची दिशाभूल थांबवावी आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सरसकट 7/12 कोरा करावा, ही एक आग्रहाची मागणी आम्ही या ठिकाणी मांडतो. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा